मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की नागराजचा वकील सुमनला प्रश्न विचारत असतो. ती प्रचंड घाबरते. महिपतचा वकील लगेच म्हणतो की तुम्हाला भीती वाटते का? टेन्शन आलंय का तुम्हाला खूप? वकील म्हणतो की सुमन किल्लेदार यांची मानसिक स्थिती बरी नसल्यामुळे त्यांची साक्ष कशी गृहीत धरली जाईल. मी हा अहवाल सादर करतो ज्याच्यामध्ये सुमन किल्लेदार काही महिन्यांपासून मानसिकरित्या ठीक नाही आहेत ह्याची पुष्टी होईल. सुमन म्हणते, अहो मी ठीक आहे, मी बरी आहे, माझं काही चुकीचं बोलत नाही आहे मी. अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मी लॉर्ड. तुम्हाला काय इम्प्लाय करायचं आहे की सुमन किल्लेदार पागल आहेत? असं नाही आहे. कोणतीही बायको जर स्वतःच्या नवऱ्यानेच किडनॅप केली असेल तर तिची मानसिक स्थिती काय असू शकते हे कोणीही समजू शकतं. वकील म्हणतो, हो मी तेच म्हणतोय, म्हणूनच म्हणतोय की ह्यांची साक्ष कशी गृहीत धरली जाणार. नंतर वकील विचारतो की मला अर्जुन सुभेदारांना हा प्रश्न विचारायचा आहे की ही केस नक्की कशाबद्दल आहे. 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटची, सुमनला झालेल्या मारहाणीची की तिला किडनॅपिंगची, कारण काहीच स्पष्ट होत नाही आहे. अर्जुन उठतो तेवढ्यात रविराज म्हणतो की युअर ऑनर मला बोलण्याची परवानगी पाहिजे. रविराज म्हणतो, युअर ऑनर मान्य आहे की कोणी मेलं नाही त्या ॲक्सिडेंटमध्ये, पण ही गोष्ट त्याची नाहीच आहे. 22 वर्ष माझी बायको हालाकीच्या परिस्थितीत राहिली, तिची स्मृतीभंग झाली होती, माझी मुलगी अनाथाश्रमात राहिलेली. मला न्याय हवा या 22 वर्ष झालेल्या यातनेचा. माझा सख्खा भाऊ नागराज किल्लेदार यांनी माझ्या विरुद्ध कसला सूड उगवला मला माहिती नाही, पण त्यासाठी मला थोडा तरी न्याय हवा आहे. ह्या गोष्टीने माझी 22 वर्ष भरून निघणार नाही आहेत, पण त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली तर थोडा तरी न्याय मिळेल असं मला वाटतं. म्हणून मी एक बाप म्हणून आणि एक पती म्हणून तुमच्याकडे न्याय मागतोय. मग अर्जुन रविराजला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि त्याला प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की तुमचा भाऊ खरोखर इथपर्यंत जाऊ शकतो की तो तुमचा ॲक्सिडेंट घडवून आणेल. रविराज म्हणतो, हो अगदीच जाऊ शकतो. माझा भाऊ इतका नीच आहे की गेली 22 वर्ष मी त्याच्याशी जेव्हा जेव्हा बोललोय तेव्हा तेव्हा त्याने ह्या गोष्टीचं कधीच बोलणं केलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड. सख्ख्या भावाला जर भावावरती विश्वास नाही आहे म्हणजे काहीतरी गफलत आहे. नंतर अर्जुन महिपतला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो साक्षीदारासाठी. अर्जुन त्याला विचारतो की 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणला त्याची सुपारी तुम्हाला नागराज किल्लेदारने दिली होती का? महिपतला आठवतं नागराजने साक्षीचा दाखवलेला व्हिडिओ. तो प्रचंड घाबरतो आणि तो काही बोलायला तयार होत नाही. महिपत काहीच न बोलल्यामुळे जज हे डिक्लेअर करतात की महिपत शिकरे काहीच न बोलल्यामुळे हे सिद्ध होत नाही की त्यांना ती सुपारी नागराज किल्लेदार यांनी दिली होती. त्याच्यामुळे आता महिपत शिकरे यांची ग्वाही धरली जाणार नाही. इन्स्पेक्टर त्यांना घेऊन जा. आता नागराजचा वकील जिंकल्यासारखं होतं. तो म्हणतो, मेलॉर्ड आपण कोर्टाचा वेळ का वाया घालवतोय? आपल्याकडून सगळे पुरावे हेच सिद्ध करतात की नागराजचा त्या ॲक्सिडेंटशी काहीच संबंध नाही आहे आणि लवकरात लवकर नागराजला बेल मिळावी ही माझी इच्छा आहे. अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मेलॉर्ड. माझ्याकडे एक असा पुरावा आहे ज्याच्यामध्ये नागराजने स्वतः कबुली दिली आहे आणि मग तो ती व्हिडिओ क्लिप अख्ख्या कोर्टासमोर दाखवतो. अर्जुन म्हणतो, युअर ऑनर अजून तुम्हाला काय पुरावा हवा? मग नागराजचा वकील लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, असे फेक व्हिडिओज हल्ली खूप बनवू शकतो. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे. हे बघा मी आत्ताच बनवून दाखवू शकतो. आणि तो लगेच त्याच्या फोनच्या ॲपमधून एक असा व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये त्याने मॉर्फ केलेला व्हिडिओ दाखवतात. म्हणजेच नागराजचा व्हिडिओ असतो पण त्याचा चेहरा त्या वकिलाचा असतो. तो म्हणतो की आता असं काहीही करू शकतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे असं आपण गृहीत धरूनच नाही चालू शकत. जज म्हणतात, हो हे खरं आहे की आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओवर मी विश्वास ठेवू शकत नाही. जज डिक्लेअर करतात की आज जो घडलेला प्रकार आहे त्याच्यावरून असं सांगू शकत नाही की नागराज किल्लेदार दोषी आहेत, त्याच्यामुळे त्यांना पोलीस कस्टडीत राहायची गरज नाही आहे. द कोर्ट इज ॲडजर्न्ड. इकडे नागराजला परत जेलमध्ये आणतात. महिपत म्हणतो, काय रे उड्या मारत होतास ना की तुला सुटका होईल सुटका होईल. नागराज म्हणतो, अरे सुटका झालीच आहे, उद्या जज सांगणार की मला बेल मिळणार की नाही, तोपर्यंत मी तर सुटलोच आहे, तू इथे खितपत पडणार आहेस फक्त. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि रविराज बोलत असतात कोर्टाच्या बाहेर. रविराज म्हणतो, त्या भालेराव वकिलाची ख्यातीच आहे की तो अट्टल गुन्हेगाराला सोडवतो. रविराज म्हणतो, म्हणजेच आता त्याला बेल मिळेल.
जजनी डिक्लेअर केलं आहे की पोलीस कस्टडीत राहायची गरज नाही आहे. याचा अर्थ काय होतो? सुमन प्रचंड घाबरते आणि म्हणते, म्हणजे आता हे मला परत छळणार, हे मोकाट फिरणार, किती गुन्हे केले तरीसुद्धा, आणि मला आता धमक्या देणार. अर्जुन म्हणतो, तू काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या आजूबाजूला पण नागराजला भटकू देणार नाही. रविराज म्हणतो, आणि आम्ही सगळे आहोत. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन नागराजला भर कोर्टात लाथ घालतो आणि म्हणतो, तुला भली आता बेल मिळाली असली, पण बाकीच्या गुन्ह्यांचं काय? सायली म्हणते, 22 वर्षांपूर्वीच्या ॲक्सिडेंटसाठी तुम्हाला बेल मिळाली आहे, पण घरगुती हिंसाचाराचं काय? मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय.